Good morning, students. Today we will start with Maths 1. This is cover page of our textbook. Now, let us start with the first chapter of our syllabus, that is set. Before we start, look at these pictures. We use special word for each of the collection. Flower bouquet, bunch of keys, flock of birds, pile of notebooks, and collection of numbers. In all these examples, we can clearly list the object of that collection. We can clearly list the object means what? म्हणजे सगळे जे एक्झाम्पल्स बघा 5चे 5 याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट्स कोणते आहेत ते सांगता येतात क्लिअरली सगळ्यांना. म्हणजे जर मी हा फर्स्ट एक्झाम्पल घेतलं फ्लॉवर बुके, तर हे तुमचं जर फ्लॉवर तुमच्या डोळ्यासमोर जर आता असतात तर याच्यात तुम्ही सांगितलं असतं की ते किती फुलं आहेत, कोणते फुलं आहेत, नावं सांगू शकलं असतं सगळे, बरोबर आहे. इथे सुद्धा किती कीज आहेत. लास्ट एक्झाम्पल बघा कलेक्शन ऑफ नंबर्स. इथे मी जर विचारलं हाऊ मेनी नंबर्स आर देअर, सगळे मुलं सांगतील 12 नंबर्स. विचार द नंबर्स, तर मुलं नंबर सांगतील फर्स्ट 1 to 12. काही मुलं उलट सांगतील सिक्वेन्स 12 to 1, या काही अधूनमधून नंबर सांगतील, पण नंबर्स सगळ्यांचे सेम असतील. ओके. आणि म्हणून आपण इथे म्हणतो की आपण हे जे काही आन्सर मिळतात इथे आपल्याला ते आपण डेफिनेटली अँड क्लिअरली सांगू शकतो की कोणते एलिमेंट्स तर कोणते ऑब्जेक्ट इथे आपल्याला कलेक्शन मध्ये मिळतात. आता हे दोन एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट दिले हॅपी चिल्ड्रन इन द विलेज, सेकंड दिले ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. इथे हॅपी आणि ब्रिलियंट हे जे दोन वर्ड्स आहे यांना रिलेटिव्ह टर्म्स म्हणतात. रिलेटिव्ह टर्म्स म्हणजे काय, इथे आन्सर्स जे तुम्हाला मिळणार आहे हे पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. म्हणजे आता फर्स्ट जर एक्झाम्पल आपण बघितलं हॅपी चिल्ड्रन इन द विलेज. आता हॅपी चिल्ड्रन रिलेटिव्ह टर्म्स आहे. हा प्रत्येकाच्या दृष्टीने हॅपी चिल्ड्रन हा वेगवेगळा असेल. काही मुलं त्यांच्या फ्रेंड्सची नावं घेतील, मुली दुसऱ्या कोणाची नावं घेतील. म्हणजे इथे जे तुम्हाला आन्सर मिळणार आहे हे डिफरंट असणार आहे. क्लिअरली तुम्ही सांगू नाही शकणार की हे या कलेक्शनचे ऑब्जेक्ट्स काय. तसंच सेकंड बघा ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. इथे जर मी विचारलं तर इथे सुद्धा काही मुलं सांगतील, मुलींची नावं सांगतील ब्रिलियंट म्हणून, मुली मुलांची नावं सांगू शकतात. मला जर विचारलं तर मी सगळे या संपूर्ण तुमचा क्लासच ब्रिलियंट आहे. म्हणजे इथे सुद्धा जे आपल्याला आन्सर्स मिळत आहे हे डिफरंट आहे. आपण इथे क्लिअरली सांगू शकत नाही की एक्झॅक्ट इथे ऑब्जेक्ट्स काय. म्हणून हे जे दोन उदाहरणं आहे, ही जी कलेक्शन्स आहे ही सेट्स नाहीये. आणि हे जे 5 कलेक्शन्स आहे दीज आर द एक्झाम्पल ऑफ सेट्स. आणि हे जे दोन एक्झाम्पल्स आहे हे सेटचे सेट्स नाहीये. ओके. नाउ सी सम मोर एक्झाम्पल्स and decide whether it is a set or not. म्हणजे सेट ची डेफिनेशन क्लिअर होण्यासाठी आपण पुन्हा काही एक्झाम्पल्स बघूया. आता ही जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला वर्गात हे प्रश्न विचारले असते तर मला खात्री की सगळ्यांनी मला इथे उत्तर दिली असती याची. बघा फर्स्ट एक्झाम्पल डेज ऑफ द वीक. तुम्हाला माहित नाही सगळ्या मुलांनी इथे उत्तर सांगितलं असतं की डेज ऑफ द वीक किती आहे 7 आणि कोणते, बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला क्लिअरली ऑब्जेक्ट्स मिळतात आणि देअरफॉर इट इज अ सेट. सेकंड मंथ्स इन अ इयर. इथे सुद्धा तुम्हाला माहिती आहे देर आर 12 मंथ्स आणि कोणते मंथ्स आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही क्लिअरली इथे सांगू शकता अँड देअरफॉर इट इज ऑल्सो अ सेट. नाउ सी द थर्ड एक्झाम्पल ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. पुन्हा आता इथे ब्रेव वर्ड्स आला म्हणजे हा रिलेटिव्ह टर्म्स आला. इथे आन्सर चेंज होणार तुमचं पर्सन टू पर्सन अँड देअरफॉर इट इज नॉट अ सेट. नेक्स्ट वन फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. म्हणजे इथे आपल्याला क्लिअरली ऑब्जेक्ट मिळत आहे अँड देअरफॉर इट इज अ सेट. नेक्स्ट वन स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र. पुन्हा स्ट्रॉंग वर्ड बघा इथे. हा स्ट्रॉंग वर्ड रिलेटिव्ह टर्म्स आहे. आता इथे पुन्हा स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र जर विचारलं तर प्रत्येकाचा आन्सर डिफर होणार, इथे डिफरंट येणार आहे पर्सन टू पर्सन. कोणी फोर्सची नावं विचारले, कोणी रायगड सांगेल, कोणी प्रतापगड सांगेल, काही उत्तर येऊ शकतो. म्हणजे इथे आपल्याला क्लिअरली ऑब्जेक्ट्स मिळणार नाही अँड देअरफॉर इट इज नॉट अ सेट. नाउ सी द लास्ट एक्झाम्पल प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम. इथे सुद्धा तुम्हाला क्लिअरली ऑब्जेक्ट्स मिळत आहे. तुम्हाला आपले प्लॅनेट्स माहिती आहे सोलार सिस्टीमचे अँड देअरफॉर इट इज अ सेट. आता तुम्हाला सेट बद्दल मला असं वाटतं आयडिया आली असेल. सेटची आपण एक डेफिनेशन बघूया आता क्लिअरली काय आहे. Let's see definition of sets. If we can definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called a set. Set ची डेफिनेशन आहे. आता आपण नुकतेच काही एक्झाम्पल्स बघितले आपण की ज्या ज्या एक्झाम्पल्स मध्ये कलेक्शन मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट्स क्लिअरली आणि डेफिनेटली सांगता आले दॅट कलेक्शन इज अ सेट. ज्या कलेक्शन मध्ये आपण ऑब्जेक्ट्स
क्लिअरली नाही सांगू शकत दॅट कलेक्शन इज नॉट अ सेट. ओके, जनरली नेम ऑफ द सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी अप टू झेड. कोणतेही कॅपिटल लेटर आपण नेम ऑफ द सेट देण्यासाठी यूज करू शकतो. अँड एलिमेंट्स ऑफ द सेट, एलिमेंट्स हे ऑब्जेक्ट्सला आपण आता इथे काय म्हणणार आहे, एलिमेंट्स ऑफ द सेट्स. मेंबर्स और एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. ओके, नाउ लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स. नॅचरल नंबर, होल नंबर्स, हे नंबर्स आपण 5वी ते 8वी पर्यंत तुम्ही शिकलात, बरोबर आहे. आता इथे बघा, एन यूज केले आपण लेटर. एन इज द सेट ऑफ natural numbers. W is a set of whole numbers. I is a set of integers. Q is the set of rational numbers, and R is the set of real numbers. Okay. आता आपण इथे एक सिम्बॉल बघणार आहोत. बघा, दिसते तुम्हाला स्क्रीनवर. या सिम्बॉलला म्हणतात एप्सिलॉन. ओके, पहिलं सेंटेन्स बघा, इथे सिम्बॉलिक स्टेटमेंट दिसते. हे रीड करतो आपण याला. A belongs to A, आणि याचा मीनिंग होतो A is an element of set A. ओके, थर्ड बघा, थर्ड लाईन दिसते तुम्हाला. हे जी सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे हे रीड करणं आपण. A doesn't belongs to A, आणि याचा मीनिंग होतो A is not an element of set A. ओके, बघा पुन्हा काही आपण त्याचे दोन एक्झाम्पल्स बघूया सिम्बॉल करण्यासाठी. तुम्हाला सिम्बॉलिक स्टेटमेंट आणि त्याचा मीनिंग दिलाय. हे रीड कसं करणार आपण. Phi belongs to A, त्याचा मीनिंग होतो phi is an element of set A. Second example, 4 doesn't belongs to B. That means 4 is not an element of set B. Okay. हा या सिम्बॉलचा अर्थ आहे तुमचा. Until now we have studied definition of sets and different examples of sets. Now we will study methods of writing sets. Okay. There are two methods of writing sets. First method is listing method or roster method. Second one is rule method or set builder form. Okay, these are the two methods. By using these two methods, we will study different examples. आता पाहूया आपण पहिली मेथड, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. ओके, या मेथडने आपण सेट कसा लिहिणार आहे ते आपण बघूया. त्यासाठी काही 4 रूल्स दिलेत तुम्हाला. बघा, पहिला रूल काय आहे. ऑल एलिमेंट्स ऑफ अ सेट्स आर रिटन इन अ कर्ली ब्रॅकेट. म्हणजे जे काही एलिमेंट्स आपल्याला मिळणार ते सगळे कंपल्सरी आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे आहेत. सेकंड रूल आहे तुमचा, इच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमास. प्रत्येक एलिमेंटच्या मध्ये आपल्याला कॉमा साइन द्यायचा आहे आणि प्रत्येक एलिमेंट हा एकदाच लिहायचा आहे. ओके, देन थर्ड वन इज ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे त्या दिलेल्या ऑर्डर मध्येच एलिमेंट्स लिहिले पाहिजे असे नाही, उलट सुलट आपण एलिमेंट लिहिले तरी चालेल. आणि चौथा रूल आहे, इट इज नेसेसरी टू राईट ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट. कंपल्सरी सर्व एलिमेंट्स आपल्याला लिहायचे. बघा, आता एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. सेट ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड डिव्हिजन. हे जे एक्झाम्पल आहे, इथे जो सेट दिलाय हा लेटर्सनी बनलेला आहे. कुठल्या वर्ड मधला, डिव्हिजन वर्ड मधला. ओके, मग आता पहिले आपण या सेटला आपण कॅपिटल लेटरनी नाव दिलंय. ए लिहिलंय कॅपिटल लेटर. ओके, आणि सगळे एलिमेंट्स आपल्याला साईडला बघा, एक कर्ली ब्रॅकेट आहे. कर्ली ब्रॅकेट लिहिलंय, त्याच्या आतमध्ये आपण हे एलिमेंट्स लिहिलेले. आता आपल्याला आपला जो सेकंड रूल होता की इच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स. एक एलिमेंट आपल्याला एकदाच लिहायचा होता. इथे आय तुमचा 3 वेळा आलाय बघा, पण तो आपण एकदाच लिहिलेला आहे. ओके, आणि फोर्थ कंडिशन, इट इज नेसेसरी टू राईट ऑल एलिमेंट्स. सगळे एलिमेंट्स आपल्याला घ्यायचे. मग आपण सगळे घेतलेले आहेत बघा. लेटर डी घेतलाय, आय, व्ही, एस, ओ आणि एन. सगळे एलिमेंट्स घेतले, एकदाच घेतलेत. त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये आपण कॉमा दिलेला आहे. आता हा जो ऑर्डर आहे ही उलट सुलट लिहिली तरी चालेल. आपण सरळ लिहिली, तुम्ही उलट करून लिहिली तरी चालेल. याला म्हणतात. आता आपण बघणार आहोत सेकंड मेथड, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. ओके, याच्यासाठी काय रूल आहे बघा. वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय वर्टिकल लाईन और कोलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. ओके, हा रूल आहे. रूल म्हणजे आता काय माहितीये, आपण एक्झाम्पल बघूया. सेट ऑफ ऑल लेटर्स ऑफ द वर्ड डिव्हिजन. मी सेम एक्झाम्पल घेतलंय जे आपण लिस्टिंग मेथड मध्ये घेतलंय, म्हणजे तुम्हाला कम्पेअर करता आलं पाहिजे दोन्ही मेथड मध्ये. बघा, आधीच्या मेथड मध्ये आपण काय केलं होतं, जो सेट लिहिला होता कर्ली ब्रॅकेट मध्ये आणि सगळे लेटर्स लिहिले होते आपण डिव्हिजन मध्ये. ओके, आता या रूल मेथड मध्ये आपल्याला लेटर्स लिहायचे नाही. या सगळ्या लेटर्स बद्दल आपल्याला एक जनरल एलिमेंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. तो आपण इथे केलेला आहे बघा, एक्स. सेटला आपण नाव दिलंय कॅपिटल ए, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट लिहिलेलं आहे आणि एक एक्स घेतलाय. हा जनरल एलिमेंट आहे. आणि त्याच्यानंतर
वर्टिकल लाईन घेतली आपण, एक वर्टिकल लाईन और कोलन. जनरली आपण वर्टिकल लाईनच यूज करतो. आपण वर्टिकल लाईन घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी लिहायची और रूल लिहायचं की एक्स हा जो एलिमेंट आहे ह्याचा रूल और काय प्रॉपर्टी आहे. म्हणजे हा जो लेटर आहे हा सगळे आपले अल्फाबेट्स आहे का ए टू झेड? नाही. हा जो लेटर आहे फक्त डिव्हिजन वर्ड मधला आहे आणि म्हणून आपण लिहिलंय बघा एक्स. रीड करणं आपण एक्स. एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. ओके. अशा प्रकारे आपण या रूल मेथडने हे एक्झाम्पल आपण लिहिणार. समजलं? तसं आपण दोन मेथड बघितल्या हाऊ टू राईट द सेट्स. ओके. आता एक एक्झाम्पल पण आपण कन्सिडर केलं तरी तुम्हाला नक्कीच डाऊट्स असणार आहे, म्हणून आपण अजून दोन एक्झाम्पल्स कन्सिडर करणार आहे. स्क्रीनवर एक चार्ट दिसतोय बघा तुम्हाला, त्याच्यात 3 एक्झाम्पल दिसत आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण जे आत्ताच कन्सिडर केलं ते सेट ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड डिव्हिजन आणि ते दोन्ही मेथडने इथे लिहून दाखवलेले आहे बघा. लिस्टिंग मेथड मध्ये आपण काय केलेलं आहे की डिव्हिजन मधले सगळे एलिमेंट्स लिहिलेले आहेत. ओके. आणि रूल मेथड मध्ये आपण त्याची प्रॉपर्टी लिहिलेली आहे बघा. ए कंटेन्स एक्स. एक्स हा आपण जनरल एलिमेंट घेतलाय. रीड कसं करणार? ए कंटेन्स एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. ही झाली तुमचा हा रूल मेथड. आणि लिस्टिंग मेथड मध्ये आपण रूल न लिहिता प्रॉपर्टी न लिहिता सगळे एलिमेंट्स लिहिलेले. ओके. सेकंड एक्झाम्पल बघा. बी कंटेन्स वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इक्वल टू 9. म्हणजे बी मध्ये असे नंबर आहेत की ज्याचा स्क्वेअर 9 आहे. मग आता कोणत्या नंबरचा स्क्वेअर 9 आहे? -3 आणि 3. फक्त दोनच नंबरचा स्क्वेअर किती आहे? 9. आणि म्हणून लिस्टिंग मेथड मध्ये दोनच एलिमेंट्स येणार आहे. बी कंटेन्स -3, 3. ओके. थर्ड एक्झाम्पल बघा. C contains Z such that Z is a multiple of 5 and is less than 30. आता C या सेट मध्ये कोणते एलिमेंट्स आहे? जे मल्टिपल ऑफ 5, जे 5च्या पट येतील आणि 30 पेक्षा कमी. ओके. म्हणजे काय येणार आहे? C मध्ये 5, 10, 15, 20 आणि 20. समजले तुम्हाला दोन्ही मेथड्स? तुम्हाला लेफ्ट साइडला रूल मेथड दिलेली आहे आणि राईट साइडला लिस्टिंग मेथड. पुन्हा एकदा जरा तिन्ही एक्झाम्पल रिवाइज करा, नक्कीच तुम्हाला समजेल.